सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. एके दिवशी रात्री आम्ही झोपलो असताना माझी छोटी बहीण अचानक रडायला लागली आणि मला जाग आली. त्यावेळी मी पाहिलं तर आमची आई आमच्याजवळ झोपलेली नव्हती. मी लाईट लावली तसा मला धक्काच बसला. माझी आई माझ्या बाबांच्या बेडवर होती आणि त्या दोघांच्या अंगावर कपडे नव्हते. त्या दोघांचं जे काही चाललं होतं ते पाहून माझी छोटी बहीण त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहत होती आणि मला आईची किळस येत होती. मी सुमन, आम्ही चाळीत राहायचो. एक वन रूम किचनचं छोटंसं आमचं घर होतं. आमच्या घरी आम्ही तिघी बहिणी, आई, बाबा आणि आजी राहत होतो. माझं वय 21 वर्षे होतं. घरात सगळ्यात थोरली मीच होते. माझ्यापेक्षा लहान बहीण म्हणजे मंजू, ती 18 वर्षाची होती आणि सर्वात छोटी बहीण ही 7वीमध्ये शिकत होती. ती 13 वर्षाची होती. माझी आजी नेहमी आम्हाला मुली आहोत म्हणून शिव्या घालायची. माझे वडीलसुद्धा एका पाठोपाठ एक अशा 3 मुली झाल्या म्हणून आईला शिव्या घालायचे, मारायचे आणि आम्हा तिघींचाही खूप तिरस्कार करायचे. कारण त्यांना आमच्याऐवजी मुलगा हवा होता, वंशाला दिवा हवा होता. माझी आजी तर माझ्या आईला मुली झाल्या म्हणून सारखी टोमणे मारायची आणि सारखा तिच्या माहेरचा उद्धार करायची. माझी आई मात्र सगळं गुपचूप सोसायची आणि एक ना एक दिवस मी या घराण्याला मुलगा वारस देईनच असं ती मनाशी ठरवायची. आणि म्हणून ती सारखी उपास करायची. नेहमी सतत उपास करून आणि नवस करून ती खूपच थकली होती. तिची तब्येत खूप ढासळलेली होती. तिच्या शरीरामध्ये फक्त प्राण शिल्लक होता, बाकी काहीच नव्हतं. तरीसुद्धा माझे बाबा तिच्याकडून खूप काम करून घ्यायचे. तिला सतत बोलायचे आणि मुलगा होण्यासाठी तिच्यावर दबाव टाकायचे. ते खूपच जुन्या विचारांचे होते. बुरसटलेले विचार त्यांच्या डोक्यामध्ये भरलेले होते. ते एका कचेरीत क्लार्क होते आणि एका पाठोपाठ एक ते सतत माझ्या आईला पोटोशी ठेवायचे. मंजूनंतर तिची 3 ॲबॉर्शन त्यांनी केली होती. ती गरोदर राहिली की ते तिला दवाखान्यात न्यायचे आणि मुलगा आहे की मुलगी हे चेक करायचे. मुलगी आहे असं कळलं की तिचं ॲबॉर्शन करून घरी घेऊन यायचे. मला आता आईची परिस्थिती कळत होती, कारण मी समंजस होते. मंजू मात्र खूप हट्टी होती. ती बाबांना विरोध करायची. ती स्वतंत्र विचाराची होती. माझं मात्र तसं नव्हतं. मला आईचं दुःख कळत होतं. मी आतल्या आत सगळं सोसायचे आणि स्वतःला त्रास करून घ्यायचे आणि मी आईला तिच्या कामातसुद्धा मदत करायचे. माझं कॉलेजही पूर्ण होऊ दिलं नाही बाबांनी आणि जास्त शिकून काय करायचं मुलीच्या जातीला म्हणून त्यांनी मला कॉलेजच्या पहिल्या वर्षातच घरी बसवलं होतं. माझं एका कॉलेजमध्ये असताना एका मुलावर प्रेम होतं, परंतु मी काहीही न बोलता ते मनातच जपून ठेवलं होतं. बाबांपुढे कोण बोलणार? आणि जर बाबांना हे कळलं असतं तर बाबांनी माझी कातडी सोलून काढली असती. माझी आजी तर आम्ही मुली आहोत म्हणून सारखी शिव्या घालायची. माझ्या आईचं आम्हा तिघींवरही खूप प्रेम होतं, परंतु ती ते बाबांमुळे व्यक्त करायला घाबरायची. बाबा मात्र कधीही आमचे लाड करत नव्हते. कधीही एखादी गोष्ट खावीशी वाटली तर त्यांनी कधीही ती प्रेमाने आणून दिली नाही. आम्हाला ते कधीही नवीन कपडे आणत नव्हते. जुन्या बाजारातले कपडे आणायचे आणि माझे कपडे जुने झाले की मंजू घालायची आणि मंजूचे कपडे अंजू घालायची. अशा प्रकारे ते आमच्यावरती जास्त खर्च करत नव्हते. त्यांच्यावरती माझ्या आजीचा फार पगडा होता. ते सगळं तिचंच ऐकायचे आणि माझी आजी मात्र आमच्या विरोधात बाबांना भडकवायची. अंजूला ॲक्टिंगची खूप आवड होती. बाबांना मात्र हे आवडत नव्हतं. बाबांना जास्त नटलेलं आवडत नव्हतं. तरीही ती गुपचूप चोरून कॉलेजमध्ये नाटकामध्ये सहभाग घ्यायची आणि नाटकाच्या प्रॅक्टिसला जायची. काहीतरी थाप मारून ती मला सांगून जायची, कारण मंजू आईचा सुद्धा तिरस्कार करायची. ती फक्त माझं ऐकायची आणि माझ्यावर तिचा जास्त जीव होता. माझाही मंजूवर तितकाच जीव होता. ती म्हणायची, जेव्हापासून समजू लागलेला आहे तेव्हापासून ताई तूच माझं सगळं करत आलेली आहेस. आणि आई मात्र कायम बाबांच्या सेवेत दंग असते. तिला आई म्हणायची सुद्धा मला लाज वाटते, परंतु मी मंजूला समजावायची की आईचाही नाईलाज आहे. परंतु मंजू मात्र अजिबात ऐकायची नाही. परंतु आईला बाबांची खूप भीती वाटायची. ती आम्हाला बाबांविरोधात काहीही बोलू देत नव्हती. बाबा करतील ती पूर्व दिशा असं तिचं मत होतं.
एके दिवशी माझ्या आईची पाळी चुकली होती आणि तिला 2.5 महिने झाले होते. मग मला ही बातमी कळल्यावर मला खूप आश्चर्य वाटलं आणि मी आईला म्हटलं, आई, अगं या वयातसुद्धा बास ना आता. तेव्हा आई म्हणाली, अगं तसं नाही, तुम्हाला भाऊ हवा आहे ना, म्हणून हे सगळं. आणि बघ, यावेळी मी देवाला नवस केला आहे, यावेळी नक्की मुलगा होणार आहे. ही बातमी जेव्हा बाबांना कळली तेव्हा त्यांनी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि चेक केलं तर मुलगी होती. बाबांनी खूप आकांत तांडव केला आणि म्हणाले की या 6वीच्या पोटी सारख्या मुलीच जन्माला येत आहेत, पांढऱ्या पायाची. कुठून हिला लग्न करून आणली काय माहीत. आणि असे म्हणून ते आईला खूप मारू लागले आणि तिच्या पोटावरती लाथा घालू लागले. माझी आई प्रचंड वेदनेने विव्हळत होती, ओरडत होती. मी आईच्या मदतीला धावून गेले तेव्हा बाबांनी मलाही मारलं. आम्ही दोघीही खूप रडत होतो. माझी आई हे सगळं गेली कित्येक वर्षे मुकाट्याने सहन करत होती बाबांविरोधात, तरीही ती काहीही बोलत नव्हती. पुरुषप्रधान कुटुंब पद्धतीचा पगडा आमच्या घरावरती सर्वात जास्त होता. बाबांना स्वतःच्या पौरुषत्वाचा फारच गर्व होता. बाबांचा घरामध्ये एकतर्फी अंमल चालायचा. उठल्यापासून ते झोपेपर्यंत माझी आई बाबांच्या मागे पुढे करायची. प्रत्येक वस्तू त्यांच्या हातात नेऊन द्यायची. आम्ही तिघी मुली कशा मोठ्या झालो हेही तिला लक्षात नव्हतं. अगदी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा तिला बाबांकडे गयावया करून हात पसरवून पैसे मागावे लागायचे. तेव्हा माझे बाबा तिला आधी पूर्ण चौकशी करायचे आणि मगच फार बोलून खूप बडबड करून थोडेफार पैसे देत होते. आम्हा मुलींच्या खर्चासाठी तर ते अजिबात पैसे देत नव्हते. एके दिवशी आई म्हणाली, अहो थोडे पैसे देता का? बाबा म्हणाले, का, कशाला? तेव्हा आई म्हणाली, अहो मुलींचे सॅनिटरी पॅड संपलेले आहेत, ते आणायचे आहेत. तेव्हा बाबा पुन्हा शिव्या घालू लागले आणि म्हणाले, एक म्हणता म्हणता 3-3 कार्ट्या माझ्या डोक्यावर येऊन बसलेल्या आहेत. नको तो यांचा खर्च मला करावा लागत आहे. काही पैसे मिळणार नाहीत असल्या फालतू कारणासाठी. घरातली जुनी फडके घ्या आणि ती वापरा. हे आम्हाला आता नेहमीचं झालं होतं. बाबांचं वागणं आता आम्हाला माहीत होतं. मला कळायला लागलं तसं अंजू आणि मंजूकडे मीच लक्ष द्यायचे. त्यांच्या शाळेचं आवरायचे, टिफिन, घरातली बाकीची कामे मी करायची. आई मात्र बाबांच्या आणि आजीच्या सेवेतच जुंपलेली असे. एकदा लहान अंजू बाबांकडे गेली आणि त्यांना लाडाने तिने काढलेले चित्र दाखवू लागली. तसे बाबांनी मोठे डोळे करून तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या एक कानाखाली दिली आणि चित्र टाराटारा फाडून टाकलं. पुन्हा माझ्यासमोर हा अपशकुनी चेहरा घेऊन यायचं नाही. तुम्हाला घरात ठेवले ना तेच खूप पुरेसं आहे. कुठल्या जन्मीचं पाप केलं होतं आणि या कार्ट्या जन्माला घातल्या. बाकीच्या मुलींसारखं पोटातच त्यांना मारून टाकायला हवं होतं, असं ते तिला बोलू लागले. आम्ही कितीही काहीही चांगलं केलं तरी त्यांना कौतुक नव्हतं. लहान अंजू खूप रडू लागली. मी तिला जवळ घेतलं आणि प्रेमाने समजावलं. तेव्हापासून अंजू बाबांजवळ कधीही गेली नाही. ते कामावरून आले की ती गुपचूप एका कोपऱ्यात जाऊन अभ्यास करत बसायची. मंजू मात्र त्यांना घाबरत नव्हती, उलट उत्तर द्यायची. सर्वात जास्त मार ती बाबांचा खायची, तरीही मंजू बोलायचं सोडायची नाही. आई तिला हातपाया पडायची आणि मंजूला शांत करायची. मंजू बाबांच्या वागण्याला विरोध करायची. आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो हा आमचा दोष आहे का? आम्हाला का म्हणून ही शिक्षा? आम्हाला तुम्ही साधा मोकळा श्वासही या घरात घेऊ देत नाही. असं रोज कुत्र्यासारखं बोलणं खाण्यापेक्षा एकदाच आम्हाला का नाही मारून टाकत? असं ती उलट जाब विचारायची. तेव्हा बाबा आईला म्हणायचे, तू हिला समजावतेस का नाही? नाहीतर एके दिवशी मी हिचा जीव घेईन. आणि असे म्हणून ते मंजूला खूप मारायचे. अशा प्रकारे आम्ही तिघी बहिणी मग खूप रडायचो आणि आईसुद्धा आमच्यासोबत रडायची. आम्ही सर्वजणी हॉलमध्ये झोपायचो आणि हॉलमध्येच एका कडेला बाबांची कॉट टाकलेली असायची. ते कॉटवर झोपायचे आणि मध्ये पडदा सोडलेला होता. माझी आई आणि आम्ही तिघी बहिणी खाली झोपायचो आणि आजी किचनमध्ये झोपायची. आणि एके रात्री मी जे पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक अंजू झोपेतून उठून रडू लागली आणि मग मला तिच्या आवाजाने जाग आली. मी तिला म्हणाले, अंजू काय झालं? तेव्हा अंजू तिचा फ्रॉक दाखवत मला म्हणाली, बघ ना ताई, हे काय झालं आहे? मला कळलं की अंजूच्या फ्रॉकवरती रक्ताचे डाग होते. अंजूला पाळी आली होती.
अंजूला मात्र काहीच कळत नव्हतं. ती रडत होती. मी अंजूला समजावलं आणि आईच्या जागेवर पाहिलं तर आई जागेवर नव्हती. मग मी उठून अचानक लाईट लावला तर बाबांच्या कॉटवर आई आणि बाबा नको त्या अवस्थेत होते. दोघेही विवस्त्र होते आणि तिथून विचित्र आवाज येत होते. तेव्हा अंजूने तिकडे मोठे डोळे करून पाहू लागली. तेव्हा मी पटकन अंजूच्या डोळ्यावरती हात ठेवला आणि आता आई आणि बाबा सावध झाले आणि पटकन ते बाजूला झाले आणि बाबा आता आम्हा दोघींवरती सुद्धा ओरडू लागले. कार्ट्या, रात्रीचं झोपायचं सोडून कशाला जाग्या झाल्यात? झोपा गप, असे म्हणाले. माझ्या तोंडातून आता हुंदका निघत होता. मला खूपच वाईट वाटत होतं. मी अंजूला घेतलं आणि बाथरूममध्ये गेले. तिचे कपडे बदलले, तिला पॅड दिलं आणि तिथेच मोठ्याने रडू लागले. तेव्हा आई तिथं आली आणि म्हणाली, सुमन काय झालं? अंजू का रडत होती? तेव्हा मी आईला रागातच म्हणाले, एक शब्दही बोलू नकोस. कसली आई आहेस तू? ज्या क्षणी मुलीला सर्वात जास्त आईची गरज असते त्या क्षणी तू आमच्याजवळ नसतेस, तर तू तुझ्या नवऱ्याजवळ असतेस. लाज वाटली पाहिजे तुला. तेव्हा आई केविलवाणा चेहरा करून म्हणाली, काय करू ग अंजू? या घराण्याला वारस द्यायचा आहे मला. मग मी आईला म्हटलं, या वयात? अगं आई, तुझ्या मुली आता मोठ्या झाल्या आहेत. तुझं वय बघ काय आहे. तू 50शी झालीस आता, तरीही तुम्हाला लाज वाटत नाही असं वागायला? आम्ही आता मोठ्या झाल्या आहोत. आम्हाला आता सगळं कळतं. आई, अंजू आता शहाणी झाली आहे. आणि हे ऐकून आईला प्रचंड धक्का बसला. मी तिला म्हटलं, तुझ्या मुली आता मोठ्या झाल्या आहेत, लग्नाला आलेल्या आहेत. आता तरी हे थांबवा प्लीज. परंतु आईचाही नाईलाज होता. हे मला कळत असूनही मी माझा राग आईवर काढत होते. मग आई अंजूकडे गेली आणि तिला मिठीत घेऊन रडू लागली. असेच काही दिवस निघून गेले आणि आई 9व्या वेळा पुन्हा एकदा गरोदर राहिली. आजूबाजूच्या बायका नावं ठेवत होत्या. म्हणत होत्या, ज्या वयात नातवंड मांडीवर खेळवायची त्या वयात यांना नसतंच काहीतरी भलतं-सलतं सुचतं. परंतु माझ्या बाबांना याचा काहीच फरक पडत नव्हता आणि माझी आई तर घराण्याला वारस देण्याच्या हेतूने पछाडलेली होती. आम्हाला मात्र खूप लाज वाटायची. ज्या वयात मुलींची बाळंतपणं करायची त्या वयात माझी आई स्वतः गरोदर राहिलेली होती. माझ्या बाबांनी तिला आता दवाखान्यात नेली आणि चेक केलं. तेव्हा त्यांना कळालं की आता मुलगा होणार आहे. आणि मग ते आनंदाच्या भरात पेढे घेऊन आले आणि घरी येऊन आजीला ही गोड बातमी सांगितली आणि आम्हाला पेढा देऊ लागले. तेव्हा माझ्या हातात मंजूचं पत्र होतं. ती तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. ते पत्र वाचून मला धक्का बसला. मंजू नाटकाचे प्रयोग करू लागली आणि तिला एक पिक्चरची ऑफर आली होती. तिला पैसे मिळू लागले होते. ती स्वावलंबी झाली होती. त्यातीलच एका सहकलाकारावर तिचं प्रेम होते. घरात हे तिनं फक्त मलाच सांगितलं होतं आणि माझ्या हातातील ते पत्र बाबांनी पाहिलं आणि त्यांचा आनंद क्षणात मावळला. आणि ते म्हणाले की, म्हणून मला मुलींचा राग येतो, त्यांचा तिरस्कार वाटतो, कारण मुली या करंट्या असतात, त्या घराण्याचं नाव धुळीस मिळवतात, जसे या कार्टीनं केलं आहे. बरं झालं स्वतः तोंड काळं करून गेली ते. मला मुलगा होणार याचा आनंद झाला आहे. आता मला कोणीही नको. या कार्ट्या अवलक्षणी आहेत. माझा मुलगा जेव्हा या जगात येईल तेव्हा या दोघींचंही मला तोंडही पाहायचं नाही, असं ते माझ्या आणि अंजूच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाले. आई खूप रडत होती. आईच्या चेहऱ्याकडे पाहून आम्हाला खूप वाईट वाटत होतं. जे झालं त्याच्यामध्ये माझा आणि अंजूचा काहीच दोष नव्हता, तरीही बाबा आम्हाला बोलत होते. आई माझी थकलेली होती. सततच्या बाळंतपणामुळे आणि ॲबॉर्शनमुळे ती खूप थकलेली असायची. तिच्या शरीरात कसलेही त्राण नव्हते किंवा तजेलपणा नव्हता. केवळ एक हाडांचा सांगाडा उरलेला होता. तरीही मुलगा होणार या जिद्दीने आणि बातमीने तिच्या अंगामध्ये बळ आलं होतं. एकदा का मुलगा झाला की तिला बाबांचा चेहऱ्यावरचा आनंद बघायचा होता. आम्ही जन्म घेऊन असं काय पाप केलं होतं हेच मला समजत नव्हतं. तरीसुद्धा आईसाठी मी सगळं सहन करत होते. बाबा माझ्यासाठी स्थळसुद्धा पाहत नव्हते. माझं आता लग्नाचं वय झालं होतं. मुलींच्या लग्नाला एवढा पैसा आणू कुठून, असं ते म्हणायचे. मंजू अधूनमधून मला फोन करायची. मला गुपचूप येऊन भेटायची. तिला माझी खूप काळजी वाटायची. ती मला सतत म्हणायची, तू का सगळं ऐकून घेतेस?
तू सुद्धा तुझ्यावर जो मुलगा प्रेम करायचा त्याच्यासोबत पळून जा आणि सुखी हो. हा माणूस काही तुझं लग्न करणार नाही आणि अंजूला सुद्धा तुझ्यासोबत घेऊन जा. याच्याजवळ राहू नकोस. हे घर नाही, नरक आहे. माझा इथे दम घुटतो. इथे आपल्याला आपल्या मर्जीने श्वासही घेता येत नाही, असं ती मला सांगायची. पण मला आईची खूप काळजी वाटत होती. आईचे महिने आता भरत आले होते. एके दिवशी तिच्या पोटात दुखू लागलं आणि आईला बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. माझी आजी आणि बाबा दोघेही तिच्याजवळ थांबले होते आणि आईची डिलिव्हरी झाली. तिला मुलगा झाला. बाबांनी फोन करून ही बातमी मला सांगितली. तेव्हा मला बाबांचं बोलणं आठवत होतं की जेव्हा माझा मुलगा जन्माला येईल तेव्हा या मुली माझ्या डोळ्यासमोर मला नको आहेत. तुम्ही दोघीसुद्धा तुमचं तोंड काळं करा, असं ते म्हणाले होते. माझी आतल्या आत घुसमट चालली होती. मग मी ठाम निश्चय केला की बाबा आईला घरी घेऊन यायच्या आधीच आपण हे जग सोडून जायचं. आणि घरात असलेलं उंदीर मारण्याचे औषध मी आणि अंजूने पिलं. मी आणि अंजू शेवटच्या घटका मोजत होतो. त्याचवेळी अचानक मंजू आम्हाला भेटायला आली होती आणि तिने आम्हाला त्या अवस्थेत पाहिलं. तिने आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि आमच्यावर ट्रीटमेंट सुरू केली. आम्हा दोघींचाही जीव वाचलेला होता. मला मात्र जगण्याची इच्छाच नव्हती. मी मंजूला म्हणाले, कशाला मला दवाखान्यात आणलंस? मला मरू द्यायचं होतं. तेव्हा मंजू म्हणाली, वेडी आहेस का तू ताई? त्या माणसामुळे तू तुझा जीव का धोक्यात घालते आहेस? त्या माणसाला मला बाबा म्हणायची सुद्धा लाज वाटते. मी त्यांना असं सोडणार नाही. आता त्या माणसाला अद्दल घडवलीच पाहिजे. आणि ती सरळ जाते आणि पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्यास प्रवृत्त करण्याचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करते. आईबाबांना मात्र यातलं काहीच माहीत नसतं. त्यांना मुलगा झालेला असतो या आनंदात ते असतात. माझी आई आता खूप अशक्त झालेली होती. त्यांचं तिच्याकडे लक्षसुद्धा नसतं. ते सगळेच रिक्षा करून आणि हातात बाळ घेऊन घरी येतात. माझे बाबा मोठ्याने हाका मारत असतात, सुमन अगं बाहेर ये. अंजू कुठे आहेस तू? हे बघ, तुम्हाला भाऊ झाला आहे, मला मुलगा झाला आहे. अशा पूर्ण चाळभर ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात ते ओरडत असतात. परंतु घरातून कोणाचाच आवाज येत नाही किंवा कोणीच बाहेर येत नाही. तेव्हा ते नेहमीप्रमाणे शिव्या घालतात. कुठे कडमडली ही कार्टी? एवढा माझा मुलगा जन्माला आला आणि हिला काहीच पडलं नाही आहे, असे म्हणून ते घरात शिरतात. तर घरात कोणीच नसतं. तेव्हा बाहेर पोलिसांची गाडी येते. त्यांना पाहून बाबांना आश्चर्य वाटते. पोलीस माझ्या बाबांना म्हणतात की तुमच्यावरती स्वतःच्या मुलींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. तुम्हाला अटक करण्यात येत आहे आणि सगळ्या प्रकार ते त्यांना सांगतात. तेव्हा आईबाबांना फार मोठा धक्का बसतो. त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यांना पोलीस घेऊन जातात. माझी आई भिंतीला धरून कशीबशी उभी राहते. तिला जेव्हा हे समजतं की मी आणि अंजूने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे तेव्हा ती पूर्ण कोलमडून जाते. मुलगा झाला याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर कुठेही दिसत नसतो आणि तिला आतून फार तुटल्यासारखं वाटत असतं. आयुष्यभर ती कधीही मनमोकळेपणाने आमच्यावर प्रेम करू शकली नाही याची खंत तिला वाटत होती. आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो. ती तिथे आली आणि मला मिठीत घेऊन खूप रडू लागली. मग बाबांना जेव्हा पोलीस स्टेशनला नेलं तेव्हा तिथं मंजू होती. मंजू त्यांना खूप बोलली, तुमच्यामुळे आज अंजू आणि सुमनताईने आत्महत्येचा प्रयत्न केला. तुम्हाला आम्ही जड झालो होतो ना. कायम आम्ही तुमच्या शिव्याशाप ऐकत आलेलो होतो. आता तुम्हाला मुलगा झाला आहे, परंतु तुमच्या मुली तुम्हाला नकोशा होत्या म्हणून त्या स्वतःचा जीव द्यायला निघाल्या होत्या. तुम्हाला मुलगा व्हावा या कल्पनेने इतके पछाडले होते की आपल्या मुली कधी मोठ्या झाल्या, त्यांना काय हवं नको हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. कोणत्या विश्वात राहता तुम्ही? आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत आणि तुम्ही मात्र तुमच्या मुलींना इतकं पिडलत की त्यांना जगण्यापेक्षा मरण पत्करणे सोपे होते. आपल्या मुली किती कर्तृत्ववान आहेत हे तुम्ही एकदा तरी पाहिले आहे का? तुमचा मुलगा असे काय मोठे कर्तृत्व करून दाखवणार आहे जे आम्ही करू शकत नाही? आम्हीही खूप काही करू शकतो, पण तुम्ही आम्हाला कायम कमी लेखत आलात. कित्येक मुलींना तर आईच्या गर्भातच तुम्ही मारून टाकलत.
आणि आम्हाला जिवंतपणी मारलंत. आम्ही तिघीही बाबांच्या प्रेमाच्या भुकेला होतो, पण तुम्ही कायम आमचा तिरस्कार करत आलात. पण आज मी तुम्हाला सांगते की तुम्ही माझे बाबा होण्याच्या लायकीचे नाही. तुम्ही माझ्याच काय तर कोणाच्याच बाबा होण्याच्या लायकीचे नाही. ना तुम्ही एक चांगले पती आहात, ना एक चांगले वडील आहात. आणि मंजू रडू लागली. बाबांना आता पश्चाताप होत होता. त्यांना त्यांची चूक समजलेली होती. त्यांनी आम्हा सगळ्यांची माफी मागितली आणि माझ्या मुली माझा अभिमान आहेत, माझा स्वाभिमान आहेत असे म्हणून ते रडू लागले. आज आम्ही तिघीही बहिणी खूप मोठ्या पदावरती आहोत. आज मी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. माझं कॉलेजमध्ये असताना ज्या मुलावर प्रेम होतं त्याच्याशी मी लग्न केलं आहे. मंजू खूप मोठी अभिनेत्री झालेली आहे. तिने तिच्या क्षेत्रात फार नाव कमावलेलं आहे. आणि अंजू डॉक्टर झालेली आहे. मुलगी आहोत म्हणून आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही आणि आम्ही आमच्या आईबाबांचं नाव उंचावलेलं आहे. आता आमच्या घराच्या दरवाजाच्या बाहेर माझ्या बाबांनी आमच्या तिघींच्या नावाची पाटी लावलेली होती आणि त्याखाली लिहिलं होतं, माझ्या मुली माझा अभिमान. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट्स करा. आणि अशाच कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.